टमाटा सॉस बनवण्यासाठी 1 किलो टमाटे घेतलेले आहेत, धुवून स्वच्छ वरची बुडं काढून घेतलेले आहेत. आता ह्याच्यातनं एकातनं 4 भाग करून घेऊया. 1 बीट पण घेतलेला आहे रंगासाठी. टमाटे आपण सगळे चिरून घेतलेला आहे, बीट पण चिरून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये ठेवलेलं आहे इथं. 20 मिनिटं आपण याला वाफेवरती शिजवून घेऊया. कुकरमध्ये पण शिजवलं तर चालेल, असं काही नाही. कढईमध्ये शिजवायचं. कुकरला 4 शिट्ट्या घ्यायच्या काढून. बिना पाण्याचा टमाटा शिजवून घ्यायचा आपल्याला. असं टमाटा हळूहळू पाणी सोडतं. आपण हलवून घेऊया 1-2 मिनिटं. पाणी बिलकुल नाही वापरायचं. ह्याच पाण्यामध्ये आपल्याला टमाटा शिजवून घ्यायचा 20 मिनिटं. झाकण ठेवून घेऊया आता परत. आता 20 मिनिट झालेलं आहे. आपण गॅस बंद करून घेऊया. टमाटा पण सगळा नरम झालेला आहे. आता गार करून याला आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. टमाट्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. असं आपण एकदम बारीक स्मूथ वाटलेला आहे असं टमाटा. आता आपण याला चाळणीच्या साह्याने आपण गाळून घेऊया. आता आपण ह्याच कढईमध्ये आपण चाळणीच्या साह्याने आपण चाळून घेऊया. टमाट्याची पेस्ट आहे थोडी थोडी टाकून असं. आता आपण सगळा टमाटा या चाळणीच्या साह्याने चाळून घेतलेला आहे. एवढा चोथा निघाला टमाट्याचे बिया, साल्ट. आता इथं गॅस चालू केला. यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेऊया आपण. असा बिया काढलेल्या लिंबूच्या. 1 चमचा मीठ टाकून घेऊया. असं मोठा असं या चमच्याने मीठ टाकून घेऊया. आणि लाल तिखट घेऊन घ्या 1 चमचा ह्या चमच्याच्या साह्याने असं टाकून. आता मिक्स करून ह्याला 10 मिनिटं आपण शिजवून घेऊया. आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. अर्धा कप साखर टाकून घेऊया यामध्ये आपण. अर्धा कपच टाकलेले, जास्त नाही टाकलेले साखर. आता परत मिक्स करून घेऊया. असं 10 मिनिटं शिजवून घ्यायचं. गदा 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 असं बॉईल येतं. बेसन कसं शिजतं तसं. 10 मिनिटं झालेलं आहे. गॅस बंद करून घेतलेला आहे आपण. असं घट्टसर झालं की तयार झालेलं आहे आपलं सॉस. एकच नंबर झालेला आहे. तर तयार आहे आपला टमाटा सॉस. 1 नंबर झालेला आहे. ह्या पद्धतीचा नक्की ट्राय करा. चपाती सोबत खाण्यासाठी, ब्रेड. एकच नंबर झालेला आहे सॉस टमाटा.